झी 24 तास एक पाऊल पुढे। तर महिला दिनानिमित्त आता जाणून घेऊया नाशिकच्या सुनीता पाटील यांच्याबद्दल। कुणाचेही हात थरथरतील आणि शरीराला कंप फुटेल असा मोठा क्लेशदायक व्यवसाय सुनीता पाटील करतायत। हा व्यवसाय आहे स्मशानात मृतदेहांसाठी लाकडं पुरवण्याचा। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। लाकडं वेचणाऱ्या या आहेत सुनीता पाटील। ही लाकडं घरची चूल पेटवण्यासाठी नाही तर चक्क स्मशानभूमीत वेचली जात आहेत। जो व्यवसाय समाजात सहसा स्वीकारला जात नाही असा मृतदेहांसाठी लाकडं पुरवण्याचं काम सुनीता पाटील करतात आणि तेही सेवाभावी वृत्तीनं। ही लाकडं महापालिका पुरवते, पण स्मशानभूमीत नागरिकांना लाकडं देणं, मृतदेहांना आवश्यक द्रव्य लावणं, पार्थिवांना आंघोळ घालणं अशी अत्यंत क्लेशदायक कामं सुनीता करतात। कित्येक वेळा बेवारस मृतदेहांना अग्नी देण्याचं अत्यंत कठीण काम सुनीतांच्या वाट्याला येतं। 5-6 वर्ष झाले मी हे काम करते। माझे 2 मुलं आहे, एक 9वीला एक 6वीला आहे व माझे मिस्टर पण या कामामध्ये मला मदत करतात। आणि कधीही बॉडी आली 24 तास मी तत्पर असते या सेवेसाठी, कधीही नाही म्हणत नाही। स्मशानात लाकडं पुरवण्याबरोबरच सुनीता यांचं अंत्यविधीच्या सामानाचं दुकान आहे। त्यातून मिळणाऱ्या 2 पैशांनी त्यांच्या संसाराला हातभार लागतो। सुनीताचे आई वडीलही हाच व्यवसाय करत होते। सुनीतानेही मृतदेहांच्या सेवेचं हे व्रत सहज स्वीकारलं। सुनीताच्या या सेवेची दखल घेत शासनानं हिरकणी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलाय। लोकांची काही इच्छा असली तर कोणी मला देत असलं तर मी सांगते की दानपेटीमध्ये टाका। आणि फक्त आपल्या दुकानातनं जर काही घेतलं, तूप, बांबू वगैरे, कामट्या, शॉल, खोबरा वाट्या, तर त्याचे फक्त पैसे पडतात। बाकी शासनाकडनं सर्व मोफत आहे। लाकडं, रॉकेल, गवऱ्या, मडकं। अंत्यसंस्कारांवेळी ही कामं कुणीतरी करावीच लागतात। हात थरथरतील आणि अंगावर शहारे आणणारी अशी ही जबाबदारी, ती हाताळण्यासाठी मनाचं मोठं धाडस लागतं आणि संवेदनशीलताही। सेवाभावी वृत्तीनं हे काम चोख करणाऱ्या सुनीताचं योगदान नक्कीच मोठं आहे। झी 24 ताससाठी नाशिकहून योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।